मार्चमध्येच नाशिकमध्ये पाणी टंचाईचं संकट ओढवलेलं आहे। येवल्यामधल्या 10 ते 12 गावांवर पाणी टंचाईचं संकट आहे। टँकर सुरू करण्यासाठी 10 ते 12 गावांनी प्रस्ताव दिलाय। येवला पंचायत समितीकडे हा प्रस्ताव सादर झालेला आहे। पुढल्या 8 ते 10 दिवसांमध्ये टँकर सुरू होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। राजापूर, कोळा, बुद्रुक त्याचबरोबर अकाईसह 10 ते 12 गावांमधल्या ग्रामपंचायतींनी येवला पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत। तर मार्च महिन्यामध्येच आता येवला शहरामध्ये पाणी टंचाईचं संकट घोंगावू लागलेलं आहे आणि टँकरसाठी 10 ते 12 गावांनी प्रस्ताव सादर केलेत। येवला तालुक्यात यावर्षी पुरेसा आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे आतापर्यंत आपल्याला पिण्याच्या पाण्याची कुठलीही समस्या जाणवत नव्हती। परंतु आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे आणि ग्रामीण भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने आता येवला तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केलेली आहे। लवकरच तहसीलदार आणि मी स्वतः संयुक्त पाहणी करून ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे अशा ठिकाणी टँकरचे जे प्रस्ताव आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार आहे।